बासुंदी खायला तर खूप आवडते, पण दूध आटवायला वेळ लागतो म्हणून आपण सहसा बनवत नाही। पण आज मी इथे लवकर दूध आटण्यासाठी आणि बासुंदी दाटसर रवाळ होण्यासाठी साध्या सोप्या ट्रिक सांगितल्या आहे। त्यामुळे काहीही न मिसळता 2 लिटर दूध वापरून पारंपरिक पद्धतीनेच अर्ध्या तासात बासुंदी तयार होते। रेसिपी योग्य प्रमाणासहित व टिप्सही सांगितली आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, कोणी बनवू शकेल। चला तर मग सुरुवात करूया। आपल्याला सगळ्यात पहिले इथे जाड तळाची अशी आणि पसरट असं भांड घ्यायचं। जर एकदम उभाट भांड घेतलं ना तर आपल्याला वेळ लागतो, म्हणून इथे मी अशी पसरट कढई घेतली आहे आणि जाड पण आहे, म्हणजे दूध लागत नाही। आता सगळ्यात पहिले दूध टाकायच्या आधी यात थोडं पाणी घालायचं, म्हणजे आपलं दूध कढईला चिटकत नाही। हे एक टीप आहे की केव्हा पण आपण रोजचं पण दूध तापवतो तेव्हा भांड ओलं करून घ्यायचं आणि मग दूध टाकायचं, म्हणजे दूध तळाला चिटकत नाही। आता इथे मी फुल क्रीम 2 लिटर दूध घेतलंय। फुल क्रीम दूध घेतलं तर बासुंदी छान दाटसर होते आणि लवकर आळते। जर पातळ दूध असेल, म्हशीचं दूध घ्यायचं बासुंदीसाठी। इथे मी साखर घेतले 200 ग्रॅम। आपल्याला 2 लिटर दूध घेतलंय म्हणून 200 ग्रॅम साखर घेतली। वजनी प्रमाण जर नसेल तर अशी आपली कढीची वाटी असते, माझी आजी वगैरे 1 लिटरला 1 वाटी अशी टाकायची, बरोबर परफेक्ट प्रमाण होतं। तुम्हाला जास्त जर गोड हवं असेल तर थोडी जास्त किंवा कमी करू शकता, पण हे परफेक्ट आहे प्रमाण। आणि थोडं इथे केसर घेतलंय, हे पण ऑप्शनल आहे। आणि इथे बदामचे काप, काजूचे काप आणि इथे मी चारोळी घेतली। आमच्याकडे बासुंदीला चारोळी वापरतात, छान चव लागते, तर तुम्ही नक्की वापरून बघा। हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स टाकू शकता। आता मी इथे गॅस चालू करून घेतलाय। आपल्याला हे दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे। इथे तुम्ही मीडियम गॅसवर किंवा मोठ्या गॅसवरती उकळी काढून घेऊ शकता। आपल्याला केव्हा पण बासुंदीसाठी असं पसरट भांड घ्यायचं, म्हणजे वाफ जाऊन लवकर आळायला मदत होते। आता हे बघा, एक 10 मिनिट झाले, मी दुधाला छान उकळी काढून घेतली आहे। आता आपल्याला याला मोठा गॅस करायचा। जर सतत तिथेच उभं राहिलं तर मोठा गॅस करून सतत ढवळत राहायचं, म्हणजे आपली बासुंदी छान रवाळ आणि दाणेदार होते। तुम्हाला जर लच्छेदार हवी असेल तर कमी गॅस करून साय जमा होऊ द्यायची, तर लच्छेदार बासुंदी होते। तर आपल्याला छान रवाळ बासुंदी हवी आहे, तर मी आता इथे मोठा गॅस करून सतत ढवळत राहते। मध्ये मध्ये थोडा मीडियम करू शकता, पण लक्ष ठेवावं लागतं, कारण की दूध उकळी जाऊ शकतं। आता या स्टेजलाच मी इथे केसर घालते। इथे दूध उकळून घेतल्यावरती मी 10 मिनिट मोठ्या गॅसवरती सतत चमच फिरवत ढवळून घेतलंय। तुम्ही इथे बघू शकता छान दाटसर दूध झालंय, पण याला अजून आपल्याला 5 मिनिट आळून घ्यायचं आहे। हे साईडने मी चम्मचने खरडून ते साय मिक्स करत गेली, कारण की साय मिक्स केल्यामुळे ते रवाळ टेक्स्चर येतं आणि दूध लवकर आळायला मदत होते। तर सतत साय खरडून त्यात मिक्स करत राहायचं। आणि आपण पसरट भांड घेतल्यामुळे लवकर दूध आळलं गेलं, बघा तुम्ही इथे। पण मोठा गॅस असेल तर लक्ष ठेवायचं, कारण एकदा जर दूध करपलं ना तर त्याचा वास काही केला जात नाही। तर कमी गॅस करायचा पातळ भांड असेल तर। अजून याला 5 मिनिट आळून घेते, मग आपण साखर टाकूया। बघा एकूण 15 मिनिट झाले। बघा आपलं अर्ध दूध आळल्या गेलंय। हे बघा एवढी कढई भर होती, अर्ध झालंय। आता आपण साखर घालूया। इथे मी 2 लिटर साठी 200 ग्रॅम साखर घेतली आहे। यात तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। आता साखर घातल्यावरती पुन्हा दूध थोडं पातळ होतं। इथे मी मोठ्या गॅसवरतीच आता सतत ढवळून आपलं आता 10 मिनिटात बासुंदी तयार होते, म्हणजे 2 लिटरची आपली अर्ध्या तासात बासुंदी तयार होते। केसरमुळे याला छान कलर पण आलाय बघा। आता अजून 5 मिनिट उकळून घेतलंय साखर टाकल्यावरती। हे बघा साखर टाकल्यावरती असा फेस यायला लागतो, तेव्हा समजायचं आपली बासुंदी झाली आहे म्हणून। याच्यापेक्षा जर जास्त उकळत गेलं ना तर ते एकदम घट्ट होते आणि रबडी बनते। आपल्याला बासुंदी पाहिजे, बासुंदी ही पातळसरच असते। आता मी इथे ड्रायफ्रुट्स घालते। इथे चारोळी, काजू आणि बदाम, पिस्ता, आणि 1 मिनिट उकळून गॅस बंद करायचा। हे बघा इथे तुम्ही बघू शकता, असं फेस यायला लागला आपल्या बासुंदीला की समजायचं आपली बासुंदी झाली आहे म्हणून। आता गॅस बंद करते। इथे मी 10 मिनिट थंड करून घेतलंय। थंड केल्यावरती बघा छान दाटसर झाली, खूप छान टेक्स्चर आलंय, कन्सिस्टन्सी पण छान आली, छान रवाळ प्लेन अशी आपली बासुंदी तयार झाली आहे। तुम्ही कलर पण किती छान आलाय बघू शकता। आता याच्यात मी 1 चम्मच वेलची पूड घातली। थंड झाल्यावरती वेलची पूड घालायची, म्हणजे त्याचं चव आणि
सुगंध टिकून राहतो. गरम असताना जर घातली तर उडून जातो त्याचा सुगंध. आता हे बघा, ही जर माझी बासुंदीची रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की करून बघा. अजिबात टेन्शन घेऊ नका, ह्यात सांगितलेल्या टिप फॉलो करा, तुमची बासुंदी अशीच बनेल. हे बघा, माझी बासुंदी तयार आहे. तुम्ही कशा प्रकारे बासुंदी बनवता ते मला कमेंट करून नक्की कळवा. माझी ही बासुंदीची रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.